पप्पा, हा बेटा. हे नेपाळ पाठोपाठ फ्रान्समध्ये का आंदोलन चालू आहे? काय झालं बेटा की आपल्याकडं म्हणजे आपले जे शेजारी राष्ट्र आहेत ना, नेपाळ आहे, श्रीलंका आहे, बांगलादेश आहे, या तिन्ही देशामध्ये तरुण मुलांनी म्हणजे जो उद्रेक केला त्याच्यामुळे या देशामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये आंदोलनं झाली. श्रीलंकेचं तुला माहिती आहे की तिथले जे पंतप्रधान होते त्यांनाही पळून जावं लागलं, पलायन करावं लागलं. बांगलादेशच्या ज्या पंतप्रधान होत्या त्यांनाही त्या देशातून पलायन करावं लागलं. आणि 2 दिवसापासून तू बातम्या ऐकत असशील नेपाळच्या, तर नेपाळचे जे पंतप्रधान आहेत किंवा त्यांचं जे मंत्रिमंडळ आहे, प्रचंड हिंसाचार या नेपाळमध्ये झाला आणि तिथल्या मंत्र्यांना किंवा तिथले जे पंतप्रधान होते त्यांना सुद्धा तिथून पलायन करावं लागलं. आणि आज फ्रान्समध्ये सुद्धा अशीच परिस्थिती निर्माण झाली. आणि बेटा, फ्रान्सचं सगळ्यात मोठं राजधानीचं जे शहर आहे पॅरिस, या पॅरिस सारख्या प्रमुख शहरामध्ये सुद्धा दंगल उसळलेली आहे. आंदोलक रस्त्यावर उतरलेले आहेत आणि ब्लॉक एव्हरीथिंग मुवमेंट अशी तिथं चळवळ किंवा आंदोलन ज्याला म्हणता येईल ते सुरू झालेलं आहे. त्याचं कारण काय बेटा? राष्ट्रपती मॅक्रो जे आहेत तिथले, त्यांच्या धोरणावरून असंतोष निर्माण झालेला आहे. सर्वसामान्यांचं जीवन यामुळे विस्कळीत झाले आहे. कारण काय, तर जे माजी पंतप्रधान आहेत फ्रान्सवा, यांनी 50 अब्ज डॉलर पेक्षा जास्त कपातीचे प्रस्ताव या देशामध्ये मांडले. 2 नॅशनल हॉलिडे तिथले रद्द केले. म्हणजे कारण सुद्धा बघ बेटा की 2 नॅशनल हॉलिडे रद्द केले. जे काही कपातीचे प्रस्ताव आहेत, कर मॅक्झिमम लावण्यात आले आणि पेन्शनर लोकांचा एक तिथं मोठा प्रश्न निर्माण झाला. आणि आरोग्य सेवेच्या खर्चामध्ये सरकारने कपात केली. आणि सगळे या तिन्ही चारही आंदोलनाचं सगळ्यात एक सूत्र तुला सांगतो बेटा की सोशल मीडियावरून तुमच्यासारख्या तरुण मुलांनी पेटवलेली ही आंदोलनं होती. मग ते नेपाळमधलं असेल, बांगलादेशातलं असेल, श्रीलंकेमधलं असेल किंवा आज सुरू झालेलं हे फ्रान्स मधलं आंदोलन असेल. या तिन्ही चारही देशांमध्ये तरुणाई जी आहे बेटा, भ्रष्टाचाराच्या विरोधामध्ये, महागाईच्या विरोधामध्ये ही तरुण पिढी पेटून उठली. आणि तुला सांगायचं म्हणजे नेपाळचा जर प्रश्न सांगायचा असेल तर राजकीय अस्थिरता, परकीय देशांचा हस्तक्षेप आणि आता जे कारण जे सांगितलं जातं की सोशल मीडियाच्या 26 प्लॅटफॉर्मवर तिथल्या सरकारने बंदी आणली होती, असं जरी सांगितलं जात असलं, त्याच्या विरोधात हा जेनझींचा जो असंतोष आहे तो उसळला असं जरी सांगण्यात येत असलं, तरी त्या देशाची जी काही परिस्थिती आहे, एक तर बेरोजगारी मोठ्या प्रमाणावर आहे, महागाई मोठ्या प्रमाणावर आहे आणि भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणावर आहे. ही जी तरुण मंडळी आहे बेटा, या सगळ्या असंतोषाचं जे कारण आहे त्यावरून ह्या सगळ्या देशामध्ये आंदोलनाचा भडका उडालेला आहे. लक्षात आलं बेटा तुझ्या?